मी महाराष्ट्रातच राहणार असं देवेंद्र फडणवीस वारंवार ओरडून सांगत असतानाही राजकीय विश्लेषक आणि विरोधक फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या मतावरती मात्र अडून आहेत. कदाचित आता त्यांचं हेच म्हणणं खरं होतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर फडणवीस नवे केंद्रीय शिक्षण मंत्री होणार अशा चर्चांनी जोर धरला होता. पण फडणवीसांनी प्रत्येक वेळी ठणकावून सांगितलं की मी महाराष्ट्रातच राहणार. पण मागच्या काही महिन्यांमध्ये फडणवीसांच्या दिल्ली वाऱ्या वाढलेल्या दिसल्या. मग जर ते केंद्रीय मंत्री होणार नाहीयेत तर दिल्लीत नक्की काय शिजतंय? तर उत्तर समोर येत आहे ते म्हणजे फडणवीसांची गरुड झेप आता थेट केंद्रीय मंत्रिमंडळात नाही तर भाजपच्या सर्वात ताकदवर मानल्या जाणाऱ्या केंद्रीय संसदीय मंडळात होणार आहे. पण या एका बातमीनंच महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंतच्या राजकारणामध्ये प्रचंड खळबळ उडवून दिली. खरंच फडणवीसांचं राष्ट्रीय राजकारणातलं हे पहिलं पाऊल आहे का की त्यांना महाराष्ट्रातून दूर करून त्यांची ताकद कमी करण्याचा हा पक्षांतर्गत डाव आहे? आणि जर फडणवीसांची केंद्रात एंट्री झालीच तर योगी आदित्यनाथ सारख्या नेत्यांचं नेमकं काय होणार? संपूर्ण गोष्ट जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय कट टू कट. दिल्लीच्या ऐतिहासिक जंतर मंतरवरती नुकत्याच झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानं गेल्या 12 वर्षांमध्ये पहिल्यांदाच केंद्रातील सत्तेच्या पायाला हादरे दिले. या आंदोलनानंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं राष्ट्रीय पातळीवरती गंभीरपणे विचारमंथन सुरू केलंय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी अलीकडेच पक्षाची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली. त्यानंतर आता पक्षाच्या संघटनात्मक संरचनेतील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे संसदीय मंडळाची पुनर्रचना. सोप्या भाषेत सांगायचं तर भाजपच्या घटनेनुसार संसदीय मंडळ ही पक्षाची सर्वोच्च आणि सर्वाधिक ताकदवर निर्णय घेणारी समिती आहे. संपूर्ण देशामध्ये भाजप पक्ष कसा चालेल, पक्षाची धोरणं काय असतील, कोणत्या राज्यामध्ये कुणाला मुख्यमंत्री किंवा कुणाला प्रदेशाध्यक्ष करायचं, निवडणुकीच्या काळामध्ये काय रणनीती आखायची, असे पक्षातील सर्व मोठे आणि अंतिम निर्णय याच मंडळाच्या बैठकीमध्ये घेतले जातात. सध्या या संसदीय मंडळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह एकूण 12 जणांचा समावेश आहे. या 12 लोकांच्या हातामध्ये संपूर्ण भाजप पक्षाचं भवितव्य असतं. पण गेल्या काही काळामध्ये एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला किंवा प्रभावी प्रादेशिक नेत्याला या मंडळामध्ये स्थान देण्याचा नवा प्रघात भाजपने पाडलाय. जर महाराष्ट्राचा विचार करायचं झालं तर 2014 आधी आणि नितीन गडकरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना महाराष्ट्रातून त्यांचा या संसदीय मंडळामध्ये समावेश होता. परंतु 17 ऑगस्ट 2022 रोजी जेव्हा या मंडळाची पुनर्रचना झाली तेव्हा नितीन गडकरींना या मंडळातून वगळण्यात आलं. त्यानंतर आजतागायत महाराष्ट्रातील एकाही नेत्याला या सर्वोच्च समितीमध्ये स्थान मिळालेलं नाहीये. त्यामुळे जर आता देवेंद्र फडणवीस यांची या मंडळामध्ये नियुक्ती झाली तर तब्बल काही वर्षानंतर महाराष्ट्राला भाजपच्या केंद्रस्थानी थेट प्रतिनिधित्व मिळणार आहे. आता प्रश्न असा उपस्थित होतो की देशभरात भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री असताना सुद्धा भाजपच्या या सुपर 12 क्लबमध्ये फडणवीसांची दावेदारी एवढी भक्कम का मानली जाते? तर यामागे काही महत्वाची कारण आहेत. देवेंद्र फडणवीस हे भाजपचे देशभरातील एकमेव असे मुख्यमंत्री किंवा नेते आहेत ज्यांच्या नेतृत्वाखाली पक्षानं महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यामध्ये सलग 3 विधानसभा निवडणुकांमध्ये 100 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा करिश्मा करून दाखवला. या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे केंद्रीय नेतृत्वाच्या नजरेमध्ये फडणवीसांचं वजन हे कैक पटीनं वाढलंय. दुसरं म्हणजे फडणवीस हे फक्त महाराष्ट्रपुरते मर्यादित नेते राहिलेले नाहीयेत. सध्या ते भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य आहेत. बिहार विधानसभा निवडणूक असो किंवा इतर राज्यांमधील महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या फडणवीसांनी पक्षासाठी आखलेली रणनीती यशस्वी ठरली आहे. त्यामुळेच राष्ट्रीय पातळीवरती पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा वापर करून घेण्याचा भाजप अध्यक्षांचा विचार असू शकतो. त्याचबरोबर नागपूरशी असलेली त्यांची नाळ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेले जुने व घट्ट संबंध ही फडणवीसांची सर्वात मोठी जमेची बाजू मानली जाते. संघाच्या वरिष्ठ वर्तुळामध्ये फडणवीसांबद्दल प्रचंड विश्वास आहे. संघ परिवाराचा पाठिंबा आणि अमित शहा आणि नरेंद्र मोदींचा विश्वास या दोन्ही घटकांमुळे फडणवीसांची दावेदारी या सर्वोच्च पदासाठी अत्यंत भक्कम मानली जाते. या सगळ्या चर्चेमध्ये काही महत्वाचे प्रश्न आणि विरोधी दृष्टिकोन सुद्धा समोर येतात. त्यातला पहिला आणि सर्वात मोठा मुद्दा म्हणजे भाजपच्या संसदीय मंडळामध्ये एखाद्या राज्याच्या विद्यमान मुख्यमंत्र्याला स्थान द्यायचं का? याबाबत मात्र पक्षामध्ये 2 प्रवाह आहेत. जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना या सर्वोच्च समितीमध्ये स्थान दिलं गेलं तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांच्यासारख्या अत्यंत लोकप्रिय आणि ताकदवार मुख्यमंत्र्यांचं काय होणार? योगी आदित्यनाथ हे देशातील सर्वात मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि हिंदुत्वाचा एक मोठा चेहरा मानले जातात. तर हिमंत बिस्वा शर्मा यांनी संपूर्ण ईशान्य भारतामध्ये भाजपचा विस्तार करण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली. त्यामुळे फडणवीसांची नियुक्ती झाल्यास इतर बड्या मुख्यमंत्र्यांकडून किंवा त्यांच्या समर्थकांकडून पक्षामध्ये अस्वस्थता निर्माण होऊ शकते का, अशी एक चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे
विरोधकांकडून आणि काही राजकीय विश्लेषकांकडून असा दावा केला जातोय की हा फडणवीसांना केंद्रात अडकवून ठेवण्याचा छुपा प्रयत्न आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस हे गेल्या दशकभरापासून मध्यवर्ती भूमिकेत आहेत. राज्यातील भाजपची संपूर्ण सूत्र ही त्यांच्याच हातात फिरतात. त्यांचा इतका होल्ड आहे की त्यांच्यावरती अशी टीका केली जाते की सगळे मंत्री हे नाममात्र आहेत आणि सगळं काम फडणवीसच करत असतात. विरोधकांचं असं म्हणणं आहे की दिल्लीत बसलेलं केंद्रीय नेतृत्व हे महाराष्ट्रामध्ये फडणवीसांचं वाढणारं वर्चस्व थोडं नियंत्रित करू इच्छिते. जर त्यांना केंद्रीय संसदीय मंडळामध्ये घेऊन राष्ट्रीय राजकारणाची मोठी जबाबदारी दिली तर त्यांना आपला अधिक वेळ दिल्ली आणि इतर राज्यांच्या दौऱ्यावरती घालवावा लागेल. यामुळे महाराष्ट्रातील दैनंदिन राजकारणापासून त्यांचा प्रभाव हा हळूहळू कमी होऊन तिथं पक्षातील दुसऱ्या नेत्याला किंवा नव्या चेहऱ्याला पुढे सरकण्याची संधी मिळेल. पण जर याच्याकडे वेगळ्या अँगलने बघायचं म्हटलं तर फडणवीसांना केंद्रात अडकवण्याच्या या दाव्यामध्ये फारसं तथ्य दिसत नाही. पहिली गोष्ट म्हणजे केंद्रीय मंत्री होणं आणि पक्षाच्या संसदीय मंडळात असणं या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. जर फडणवीसांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेतलं असतं तर त्यांना एखाद्या मंत्रालयाचा भार सांभाळावा लागला असता आणि प्रशासकीय कामांमुळे त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर राहावं लागलं असतं. म्हणूनच फडणवीसांनी केंद्रीय मंत्री होण्यास वारंवार नकार दिलाय. पण संसदीय मंडळ ही पक्षाची पॉलिसी मेकिंग म्हणजे सर्वोच्च धोरणात्मक समिती आहे. या समितीचे सदस्य राहूनही नेता आपल्या राज्याचा मुख्यमंत्री किंवा मुख्य राजकीय चेहरा म्हणून काम करू शकतो. उलट या समितीतील स्थानामुळे फडणवीसांना महाराष्ट्राचे निर्णय घेण्यास पूर्ण स्वातंत्र्य मिळेल आणि केंद्रामध्ये महाराष्ट्रासाठी आवश्यक असलेले निर्णय अधिक वेगाने घेता येतील. नितीन गडकरींनंतर महाराष्ट्राचा एकही नेता भाजपच्या निर्णय प्रक्रियेच्या सर्वोच्च टेबलावरती नव्हता. फडणवीसांच्या एंट्रीमुळे दिल्लीतील महाराष्ट्राचे राजकीय वजन प्रचंड वाढणार आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर फडणवीस शिक्षण मंत्री होणार अशा चर्चा रंगल्या होत्या खऱ्या, पण फडणवीसांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की मी महाराष्ट्रातच राहणार. आता मंत्रीपद न स्वीकारता पक्षाच्या सर्वोच्च संसदीय मंडळामध्ये जाऊन फडणवीस दिल्लीमध्ये आपलं स्थान पक्क करतात का की महाराष्ट्राच्या राजकारणावरच आपली पकड कायम ठेवतात हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये जातील का? आणि जर ते गेलेच तर मग महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री कोण असतील? कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच राजकीय विश्लेषणांसाठी कट टू कट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.